नमस्कार मैत्रिणींनो, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी अंडा करी बनवणार आहे। कमीत कमी साहित्यामध्ये झणझणीत अशी अंडा करी बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। येथे पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पाणी गरम झाले की त्यामध्ये अंडी उकडण्यासाठी ठेवायची आहेत। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे। मीठ टाकल्यामुळे अंडी उकडताना फुटत नाहीत। आता इथे 5 ते 7 मिनिटं अंडी उकडून घ्यायची आहेत। तोपर्यंत आपण वाटण बनवण्यासाठी घेऊयात। तर वाटण बनवण्यासाठी येथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं खोबरं, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता येथे कढईमध्ये थोडंसं तेल ओतायचं आहे आणि त्या तेलामध्ये प्रथम खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं लगेच करपतं, त्यामुळे सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजले की काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। येथे तुम्ही पाहू शकता असा कांदा थोडासा भाजला गेला की त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, आलं टाकून पुन्हा 1 मिनिटभर भाजून घ्यायचा आहे। आता हा मसाला आपला तयार झालेला आहे। आता हा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात। आता हा मसाला बारीक करताना थोडंसं पाणी वापरायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। आता येथे अंडी उकडून घेतलेली आहेत। हा अंड्यांना 2 ते 3 चिरा चाकूने मारून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अंड्यांना चिरा मारून घ्यायचे आहेत। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्या कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटून घेतलेले आहे तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही येथे पाहू शकता 2 मिनिटांनंतर मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला घालायचा आहे। हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। हे मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा मसाल्याला तेल सुटून द्यायचं आहे। आता येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता येथे उकडलेली अंडी टाकायची आहेत आणि पुन्हा हे अंडी आणि हा मसाला जो आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे। 2 मिनिटं अंडी या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्यानुसार पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतरनं या भाजीला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। इथे पाहू शकता तुम्ही भाजीला उकळी फुटलेली आहे आणि किती छान अशी तर्री भाजीवर आलेली आहे। तर अशा पद्धतीने ही अंडा करी बनलेली आहे। आता यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व भाजी एकत्र करून घ्यायची आहे। येथे पाहू शकता तुम्ही खूप छान अशी अंडा करी तयार झालेली आहे। चवीला तर खूपच छान लागते। तर अशी कमीत कमी साहित्यामध्ये खूप छान अशी झणझणीत अंडा करी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।